हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्ही पनीरपासून बनवलेले खूप वेगवेगळे पदार्थ खाल्ले असतील, हो की नाही? पण तुम्ही कधी पनीर ठेचा ट्राय केला आहे का? नसेल केला तर नक्की करा। तर बघा, अर्धी वाटी शेंगदाणे लोखंडी तव्यात छान मंद आचेवर भाजून घ्यायचे। त्यामध्ये घातलेले आहेत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं तेल घालायचं आणि छान मस्त मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचं। त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं। यामध्ये आपल्याला फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ। आता मिरच्या भाजताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, तरीही मी इथे अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करायचं आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे। जर याच पद्धतीने खरडा तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये केला तर अजून छान लागतो हा पनीर ठेचा। तर बघा, इथे पाणी न घालता वाटून घेतलेला आहे। आता साधारण 250 ग्राम पनीर मी वापरलेला आहे इथे। तर आता आपल्याला मोठे मोठे त्याचे क्यूब करून घ्यायचे आणि त्याला आपल्याला या ठेच्यामध्ये छान कोट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने इथे मी क्यूब करून घेतलेले आहेत। आता एक क्यूब घेऊन आपल्याला या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान सगळ्या बाजूंनी त्याला हा ठेचा कोट करून घ्यायचा आहे। एक नंबर लागतो चवीला। मिरच्या खूप जास्त तिखट असतील तर तुम्ही कमी वापरू शकता। ही कमी तिखट असणारी मिरची होती म्हणून मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने सगळे हे पनीरचे जे क्यूब आहेत ते कोट करून घेतलेले आहेत आपण ठेच्यामध्ये। इथे मी तोच लोखंडी तवा ठेवलेला आहे। आता तुम्ही या लोखंडी तव्याऐवजी पॅनमध्ये सुद्धा हे छान फ्राय करून घेऊ शकता। अर्धी पळी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये घातलेलं आहे बटर आणि यावर आपल्याला हे छान पनीरचे जे क्यूब आहेत ते दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचेत। तर बघा, मंद आचेवर मी गॅस ठेवून एका बाजूला एक 2-3 मिनिट भाजून घेतलं आणि उलटून आता आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। अगदी झटपट हे भाजले जातात आणि मस्त या पद्धतीने सगळे पनीरचे जे क्यूब आहेत ते आपण भाजून घ्यायचे। झटपट तयार होतं आणि एक नंबर टेस्टला लागतात। तर तुम्ही या पद्धतीने हा पनीर ठेचा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही यामध्ये थोडंसं लिंबू घालू शकता जेणेकरून तिखटपणा अजून कमी होऊ शकतो। तर अशा पद्धतीने इथे आपला पनीर ठेचा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता, एक नंबर दिसते। अगदी माउथ वॉटरिंग ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर अशा पद्धतीने इथे आपला पनीर ठेचा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता। खरं तर हे खाण्यासाठी कशाचीच गरज नाही, अगदी असाच हा खूप छान लागतो चवीला। त्यामुळे अगदी असंच तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉस बरोबर हे पनीर ठेचा आरामात ट्राय करू शकता। चला तर मग, तुम्हाला ही भन्नाट अशी पनीर ठेचाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या बाकीच्या रेसिपीजही कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बाय बाय।